नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. कमळी याच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की ऋषी जीवांचा आतंक करून म्हणतात ना, त्याचं जीवांचं म्हणजे एवढा त्याचा जीव तुटत असतो कमळीसाठी की कमळीला त्यांनी रात्रीचा अभ्यास करायसाठी सगळी सोयीसुविधा लॅम्पसुद्धा आणून दिलेला असतो. अखेरकार फक्त आणि फक्त कमळी अभ्यासावरती फोकस करावी, तिचा अभ्यास चांगला व्हावा, तिचं टार्गेट पूर्ण व्हावं असं ती त्यासाठी. पण ही अनिका, कामिनी, रागिनी कितीही तिच्या रस्त्यामध्ये अभ्यासामध्ये कितीही काटे जरी पसरले तरी ती कमळी अभ्यास करणार म्हणजे करणार, कारण की कमळीला साथ असते फक्त ऋषीची. असं काही म्हटल्यानंतर ऋषी तिचा नाईट क्लाससुद्धा घेत असतो, एक्स्ट्रा क्लास. असं काही बोलल्यानंतर कमळी आणि ऋषी दोघेजणी कॉलेजमध्ये तिच्यावरती खूप म्हणजे खूप ऋषी लक्ष ठेवत असतो. कमळीला एवढ्या अपघातामधून ती बाहेर आलेली असते तरीही कमळी त्या ह्याच्यातून त्रासातून बाहेर यावी म्हणून ऋषी तिला अभ्यासामध्ये गुंतवत असतो. आणि एकीकडे कामिनी, रागिनी, अनिका ह्या तिघीजणी म्हणत असतात की तिने कितीही प्रयत्न करू द्याल पण तिला मी सक्सेस होऊन देणार नाही. कामिनी म्हणते, शेवटी मी कामिनी आहे. कामिनीचा डाव म्हणजे वर्मावर घाव असं माझं असतं. तोपर्यंत बघच मी ती नयनतारा, अन्नपूर्णा आणि त्या कमळीला मी सोडणार नाही. पुरतापूर बदला घेतल्याशिवाय रागिनी मी थांबणार नाही. असं काही बोलल्यानंतर रागिनी म्हणते, आई तू नक्की काय करणार आहेस? कामिनी म्हणते, अगं करणार काय आहे, तू पाहतच राहा. तोपर्यंत ते राजनला, ते काही स्केच करणारा माणूस असतो, तो म्हणतो की राजन साहेब, तुम्ही जो काही स्केच दिला होता मला काढायला तो पूर्ण झाला आहे, फक्त आणि फक्त फिनिशिंग राहिला आहे. तोपर्यंत राजन म्हणतो, हो का, बरं, माझ्या आईला जर मी ही गोष्ट सांगितलं खूप आनंदी होईल, मी उद्या येऊन तो स्केच घेऊन जातो. हे बोलणं सगळं रागिनी ऐकते आणि ती पटकन कामिनीला सांगायला लागते की आई, अगं ऐकलं का, बघ आपल्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा घ्यायला ती कमळी म्हणजे म्हणतात ना, प्रॉपर्टीमध्ये हिस्सा घ्यायसाठी अन्नपूर्णाची मोठी नात येत आहे. कामिनी म्हणते, काय बोलतेस काय, तू स्पष्टच बोल ना. अगं राजनला आत्ता स्केचवाल्याचा फोन आला होता की स्केच तयार झाला आहे, उद्या घेऊन जावा. तोपर्यंत कामिनीच्या डोक्यामध्ये प्लॅन येतो की उद्या काही जरी झालं आपण उद्या तिथे राजनच्या आधी जायचं आणि स्केचवाल्याकडून ती स्केच घ्यायची. राजनच्या दुसरीच कुठली तरी हातामध्ये स्केच ठेवायची, असा काही प्लॅन असतो. आणि दुसऱ्या दिवशी त्या तिघीजणी स्केचवाल्याकडे जातात आणि पाहतात तर काय, स्केचवाल्याने बरोबर कमळीचा स्केच काढलेला असतो. आणि हे सत्य कामिनी, रागिनी, अनिकाच्या समोर येतं. कामिनी त्या स्केचवाल्याला मागते स्केच आणि तो देतो आणि तो अखेरकार कामिनीच्या सांगण्याप्रमाणे दुसराच राजनला स्केच देतो. त्याच्यामुळे इथे खूप मोठा गैरसमज निर्माण होतो. अखेरकार राजनसमोर कमळीचं सत्य तर येतच नाही, पण कामिनीच्या हाती मात्र सरू आणि कमळीचं सत्य लागलेलं असतं. त्याच्यामुळे खूप भयानक इथे ट्विस्ट आलेला आहे. आणि इथे परत आणखीन आपल्याला दाखवलं गेलं आहे की राजन दुसऱ्याच मुलीचा कुठला तरी हातामध्ये स्केच घेऊन तो अन्नपूर्णापाशी येतो आणि अखेरकार ह्या दोघांची गलतफहमी खूप जास्तच होते. असं काही झाल्यानंतर इथे ऋषी, तिच्या काही म्हणजे कमळीच्या मैत्रिणी, कमळी, निग्गी ह्या तिघीजणी कॉफी शॉपमध्ये बसलेले असतात, कॅन्टीनमध्ये. ऋषीच एकटाच हसत असतो. तोपर्यंत कमळीच्या मैत्रिणी म्हणतात, अगं निग्गे, कमळी, तुला माहिती आहे का, ऋषी सर एकटेच का हसतात, एकटाच का माणूस हसतो तुम्हाला माहिती आहे का? निग्गी म्हणते, का गं, आम्हाला तर नाही माहीत. असं काही म्हणल्यानंतर निग्गी म्हणते, काय झालं सांगशील का नाही? तिच्या मैत्रिणी सांगतात की अगं, एखादा माणूस जर प्रेमात जर पडला ना, तो एकटाच हसतो, त्याला आजूबाजूला आपल्या काय होते काय नाही ते अजिबात काही कळत नाही. कमळी म्हणते, अगं शांत व्हा, ऋषी सर असे नाही आहेत, त्यांचं जरा वेगळंच काहीतरी असेल. तोपर्यंत तिच्या मैत्रिणी म्हणते, अगं बास कर, तुला काही माहीतच नसणार आहे, ऋषी सर खरंच कोणाच्या तरी प्रेमामध्येच पडलेले आहेत, त्यामुळं तर हे सगळं चालू आहे त्यांचं, त्यांना चांगलं जाणवून गेलेलं असतं. शेवटी ऋषी हा कमळीच्या प्रेमामध्ये पडलेला असतो, पण तो स्वतःला जाणून आणि कमळीला तो स्वतःच्या मनातली गोष्ट कधीही सांगत नाही. पण येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की कामिनीचा डाव असा काही असतो की तो, कामिनी म्हणते की त्या अन्नपूर्णाला सोडणार नाही, तशाच प्रकारे कामिनीचा अपघात घडवून आणते
कामिनी अन्नपूर्णाचा अपघात घडवून आणते आणि इथे खूप मोठा ट्विस्ट आहे. कारण की अन्नपूर्णाचा अपघात जर आणला तर नक्कीच हे कमळी आपल्या अन्नपूर्णाला वाचवू शकेल का आणि ही सक्सेस होईल का कामिनीचा अनेकाचा डाव हा सगळा येणाऱ्या पुढच्या भागामध्ये नक्की काय होते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना.